जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आवडीचे काही खास निवडक पदार्थ बनवण्याचा विनम्र प्रयत्न करणार आहोत। एवढा मोठा सौभाग्याचा दिवस, त्याची सुरुवात गोड पदार्थ करण्यापासूनच करायची। बाबासाहेब आंबेडकरांना तांदळाची खीर भरपूर आवडायची। मग आपण सुरुवात तांदळाच्या खिरीपासूनच करूया। त्यासाठी आपण तांदूळ स्वच्छ धुवून छान वाळवून घेतलेले आहेत। अर्धा तास तांदूळ छान सुकले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तांदळाचा आपण रवा करून घेणार आहोत। तांदळाचा रवा झाल्यावर कढईमध्ये तूप घालून तुपामध्ये तांदळाचा रवा घालून घ्यायचा आणि छान भाजून घ्यायचा। छान तांदूळ खरपूस भाजून झाले आहेत। आता त्यामध्ये चांगले उकळून घेतलेले दूध घालून घ्यायचे। दूध घालून झाल्यावर सर्व मिश्रण छान हलवून घ्यायचे, म्हणजे गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत। आणि त्यामध्ये चवीपुरती साखर घालून घ्यायची आणि चवीला चिमूटभर मीठ घालायचे। सर्व छान 15 ते 20 मिनिटं उकळून झाल्यावर त्यामध्ये मिल्क पावडर घालायची। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची तर घाला, नाही घेतली तरी चालेल। सर्व मिश्रण छान मिक्स करून त्यावर काजू बदाम घालून मस्त सुगंधासाठी वेलची घालायची। तयार झाली आहे चवदार अशी तांदळाची खीर। थंड झाल्यावर तांदळाची खीर अजून घट्ट होते। आता आपण बनवणार आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या आवडीचा दुसरा पदार्थ, म्हणजे झणझणीत असा चण्याच्या पिठाचा झुणका। त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, मिरची, लसूण, जिरे, हळद, मीठ घालून मिश्रण जाडसर असे वाटून घ्यायचे। आता गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये तेल घालून घ्यायचे। तेल छान गरम झाले आहे। आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा चांगला खरपूस भाजून घ्यायचा। कांदा छान भाजल्यावर जाडसर वाटून घेतलेले मिरचीचे मिश्रण घालून पुन्हा सर्व छान मिक्स करून घ्यायचे। कांदा आणि हिरव्या मिरचीचे मिश्रण छान खरपूस भाजून झालेले आहे। आता त्यामध्ये आपण चण्याचे पीठ घालून घेणार आहोत आणि चण्याचे पीठ सर्व मिश्रणात छान मिक्स करून घेणार आहोत। सर्व छान मिक्स झाल्यावर त्यामध्ये थोडेसे पाणी ओतून घेणार आहोत। पाणी आपण थोडेसेच घालणार आहोत, आपण झुणका बनवणार आहोत, पिठले नाही, म्हणून पाणी थोडेच घालायचे। सर्व मिश्रण छान मिक्स करून परतून झाले आहे। आता 5 मिनिटं छान वाफ येण्यासाठी झाकून ठेवायचे। तयार झाला आहे टेस्टी असा झणझणीत चण्याच्या पिठाचा झुणका। कसा दिसतोय? मस्त दिसतोय ना? आता तिसरा पदार्थ बाबासाहेब आंबेडकरांच्या आवडीचे, म्हणजे मेथीची भाजी। त्यासाठी आपल्याला लसूण, मिरची आणि टोमॅटो लागणार आहे। शेंगदाणे छान खरपूस भाजून त्याचा कूट करून घ्यायचा। तव्यामध्ये तेल घालून त्यामध्ये लसूण आणि मिरची छान खरपूस भाजून घ्यायची। लसूण आणि मिरची छान खरपूस भाजून झाल्यावर त्यामध्ये धुवून कापून घेतलेली मेथीची भाजी घालून घ्यायची आणि सर्व मिश्रण छान परतून घ्यायचे। भाजीमध्ये थोडेसे बारीक कापून टोमॅटो पण घालून घ्यायचे आणि सर्व भाजी छान तेलामध्ये परतून घ्यायची। भाजी तेलामध्ये छान परतून झाल्यावर त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे। भाजी कमी होणार आहे म्हणून मीठ अंदाजे कमीच घालायचे, नाहीतर भाजी खारट होईल आणि छान वाफ काढायची। भाजी मस्त वाफली आहे। आता त्यामध्ये बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि पुन्हा सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। तयार झाली आहे गावरान पद्धतीची झणझणीत आणि चवदार अशी मेथीची भाजी। आता आपण
ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी बनवून घेणार आहोत। बाबासाहेब आंबेडकरांना भाकरी भरपूर आवडायची। मस्त अशा खरपूस भाकरी बनवून घ्यायच्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अजून कुठले कुठले पदार्थ आवडतात हे तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। मस्त अशी ज्वारीची आणि बाजरीची भाकरी खरपूस भाजून तयार झाली आहे। आता बाबासाहेब आंबेडकरांच्या आवडीचा 5वा पदार्थ म्हणजे झणझणीत असा मिरचीचा खरडा। त्यासाठी तव्यामध्ये मिरच्या आणि मुठभर शेंगदाणे घालून छान भाजून घ्यायचे। सर्व छान भाजून झाल्यावर त्यामध्ये लसूण घालून अगदी थोडेसे तेल घालून पुन्हा सर्व छान भाजून घ्यायचे। वरून बारीक कापलेली कोथिंबीर आणि थोडे मीठ घालून सर्व मिश्रण छान वरवट्याने मी चेचून घेतलेले आहे। तव्यावर चेचून छान बारीक करून घ्यायचे। तयार झाला आहे झणझणीत असा मिरचीचा खरडा। झणझणीत असा खरडा बघून सुटले की नाही तोंडाला पाणी। आता बाबासाहेब आंबेडकरांना नॉनव्हेजमध्ये सुके बोंबील पण भरपूर आवडायचे। त्याची आपण आता भाजी बनवणार आहोत। बारीक तुकडे करून घेतलेले बोंबील छान तव्यामध्ये भाजून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी घालून 5 मिनिटं भिजवून छान चोळून धुवून घ्यायचे। मस्त असे 2 ते 3 पाण्याने चोळून बोंबील धुवून झाल्यावर आपण आता बोंबीलची सुकी भाजी बनवून घेणार आहोत। त्यासाठी तव्यामध्ये तेल घालून त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा। कढीपत्ता छान तडतडल्यावर त्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालून कांदा छान परतून घ्यायचा। कांदा मस्त असा परतून झाल्यावर स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील घालून बोंबील आणि कांदा छान तेलामध्ये भाजून घ्यायचा। मस्त असे दोन्ही पण तव्यामध्ये छान भाजून झाल्यावर त्यावर टॅमॅटो आणि आमसूल घालून घ्यायचे। आमसूल नसेल तर कोकम पण घातली तरी चालेल। आणि वरून तिखट, हळद, मीठ घालून सर्व मिश्रण छान परतून घ्यायचे। वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि थोडेसे पाण्याचा शिडकाव करून 5 मिनिटं झाकून ठेवून आपली भाजी वाफून घ्यायची। तयार झाली आहे झणझणीत अशी बोंबीलची भाजी। आता आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या आवडीचा 7वा पदार्थ म्हणजे मुगाच्या डाळीचे वरण। त्यांना मुगाच्या डाळीचे वरण पण खूप आवडायचे। त्यासाठी आपल्याला तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण, मिरची, कढीपत्ता घालून सर्व छान परतून घ्यायचे। सर्व मिश्रण छान परतून झाल्यावर त्यामध्ये टॅमॅटो आणि कोथिंबीर घालून पुन्हा छान परतून घ्यायचे आणि वरून हळद आणि मीठ घालून शिजवून घेतलेले मुगाची डाळ घालून घ्यायची। सर्व मिश्रण छान मिक्स करून पाहिजे तेवढे घट्ट असे पाणी घालून घ्यायचे। आपल्याला पाहिजे तेवढे घट्ट वरण करून घ्यायचे। तयार झाले आहे मुगाच्या डाळीचे टेस्टी असे वरण। आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आवडीचा पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे। तर आपण बनवूया ताट। पहिल्यांदा ज्वारीची आणि बाजरीची भाकरी, मेथीची भाजी, बोंबीलची भाजी, चण्याच्या पिठाचा झुणका, मिरचीचा खरडा, तांदळाची खीर बघा किती छान दिसते। वरून भात आणि मुगाच्या डाळीचे वरण। कसे दिसते ताट? दिसते की नाही? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला साजेल असे मस्त अशी तांदळाची खीर चवदार झाली आहे। कोणाकोणाला आवडते त्यांनी या जेवायला। आणि 134व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा।